शिवरायांच्या पुतळ्याचे विरोधक व सत्ताधारी या दोघांनीही कोणतेही राजकारण करू नये. पुतळा कोसळल्याचे त्यांना दुःख झाले असते तर या पवित्र स्थानी राडा केला नसता. छत्रपतींच्या नावाचा वापर केवळ सत्तेसाठी होत असून छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा जनताच करेक्ट कार्यक्रम करेल. पुतळा दुर्घटनेतील दोषी व्यक्ती कोणत्याही मंत्र्याचा मित्र अथवा सगा सोयरा असू दे, त्याला पकडून जेलमध्ये सडवला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत, सुशांत नाईक, राजन गावकर, बाबा सावंत, बाळा भोगले, अरुण भोगले, संतोष लुडबे, बाळा गावडे, अर्चना घारे आदी संघटनेचे पदाधिकारी व शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. राजकोट येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील हे राजकोट येथे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या समवेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी भीमसैनिकांनीही हजेरी लावली. यावेळी जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.